₹112 कोटी सॉफ्टवेअर बनवलं होतं इथल्या भ्रष्ट आयुक्तांनी, की आम्ही सगळं डिजिटल करणार. 1 जानेवारी झाली, मग 26 जानेवारी झाली, मग 31 मार्च झालं आणि त्याच्यानंतर आता जवळपास डिसेंबर संपत आले बरं का. पण ह्यांचं डिजिटल हे तुम्हाला दाखवतो बघा. लोकांना कागद का सापडत नाहीत? लोकांना परत परत का यावं लागतं? लोक परत परत चक्रा का मारतात? हे तुम्ही सगळे ढिगारे बघितले तुमच्या लक्षात येईल. हे बघा, 112 कोटी रुपयाच्या सॉफ्टवेअरचं झालं काय? आणि ते सगळं जे ऑनलाईन होणार होतं त्याचं काय झालं? याच्यासाठी हिशोब विचारणार आहे आपण. म्हणजे शेखर सिंग आणि जांभळे पाटील या 2 भ्रष्ट माणसांवर चौकशीत आम्ही बसवली मंत्रालयातून. परंतु त्यांनी जे 112 कोटी रुपयाचं सॉफ्टवेअर आणलं होतं की हे सगळे कागदपत्र डिजिटल करणार, 1 जानेवारीला करणार होते. आता मी डिसेंबरमध्ये हा व्हिडिओ काढतोय. अजूनही इथे थप्प्यात आणि जे खातं स्वतःचं कागदपत्राची रचना नीट करू शकत नाही, ते शहराची नगररचना कशी काय करू शकते, किती चांगल्या प्रकारे करू शकते, याचा हा पुरावा. आणि ज्यांना कागदांचं मॅनेजमेंट करता येत नाही, स्पेसचं मॅनेजमेंट करता येत नाही, ते या शहराचं नियोजन कसं करतील? आणि जे शहराचे जे काही वाटवं चाललेलं आहे, शहराची काही वाट लागलेली आहे, त्याला कारण हा अस्ताव्यस्तपणा तुम्हाला दिसेल. मगाशी तर तुम्हाला फुटे मी दाखवले मी कशा प्रकारे कागद पडून येतं. हे बघा, हे सगळे गट्टे आहेत की नाही, म्हणजे हे गट्ट्यातून आपला कागद शोधता एक तर तो माणूस थकून मरून जाईल, किंवा जर तो मेला तर एवढ्या कागदपत्रामध्ये त्याला सहज जाळता येईल. एवढी ढिगारे कागदाचे येतं. हे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट बरं का, पालिकेचं, म्हणजे राज्य सरकारचं टाउन प्लॅनिंग, शहराचं नियोजन करणारं नगर रचना खातं आहे. नगर रचना खातं काय खातं तुम्ही बघून घ्या. 112 कोटीचं सॉफ्टवेअरचं झालं काय? खुर्च्या सगळ्या मोकळ्या आहेत, कारण लोक जेवायला लागलेत. गैरअर्थ काढू नका. जास्त तुम्हाला कागदपत्र दिसावीत म्हणून मी तो वेळ निवडलेला आहे. ही अशी नगर रचना विभागाची परिस्थिती आहे. काही रचना नाही तरी ते नगर रचना आहे. नगर रचना विकास तर त्याला म्हणताच येणार नाही. हे बघा, सगळे असं अस्तव्यस्त पडलेले.